वा राधिके, तुझ्या टीमनं कहर केला ग. ब्यात गेली. आता काही ती परत यायची नाही आणि गुरुनाथ तिला परत घ्यायचा नाही. गुरु काय करेल ते माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, तो राधिकाशी जे वागला ना त्याचं बरोबर उट्ट काढलं गेलं. हो वहिनी, याला म्हणतात जशास तसे. ही सगळी तुमच्या पुण्याची फळ आहे. एवढे दिवस तुम्ही वाट पाहत होतात की गुरुनाथला त्याच्या चुकाची जाणीव होईल. आज तो दिवस उगवलाच. पण नानाजी, काही असलं ना तरी मला असं वाटतं की राधिकाने स्वतःहून गुरुनाथकडे जाऊ नये. बघूया ना तो काय करतोय. हो हो, नाही अगदी बरोबर आहे. मी तिला असं सोडणार नाही. गुरुला ना हिच्या पुढ्यात नाक घासत यावं लागेल, माफी मागावी लागेल अगदी, त्याशिवाय नाही सोडणार. हो ना, इतके दिवस राधिकाने इतक्या हिमतीने सगळ्या गोष्टींना तोंड दिलं ना, त्याचं चीज झालं. नानीजी, फक्त मी नाही केलंय हे, सगळेच जण माझ्या बरोबर होते ना. गुप्ते भाऊ, रेवती, कुणाल भाऊ आणि मुख्य म्हणजे आनंद, अंजनी आणि तुम्ही सगळेजण होते. मी आणि अथर्व इथे सुरक्षित राहू शकलो. आमचे हाल झाले नाही, पण या शण्यामुळे यांचे मात्र खूप हाल झाले. घ्या, आपण काय बोलतोय आणि ह्यांचं काय चाललंय. राधिका, नवऱ्यावरचं प्रेम आता उतू जाऊ देऊ नकोस प्लीज. आणि नानाजी, मला खात्री आहे तो बोलवायला आला ना की ही ताबडतोब तिकडे निघून जाईल. तुमचंही ऐकणार नाही ती. ए राधिके, जमणार नाही. हा, माझ्या अटी मान्य करायच्या, मगच इथून जायचं. हो हो, अनुमोदन. खरंच राधिके, तुझं नवऱ्यावर खूप प्रेम आहे ग. नाही, आजकाल हल्ली असं नाही पाहायला मिळत. खरंच खरंय नाना, मी राधिकाला किती वेळा डिस्करेज केलं. तिला म्हटलं गुरुला डिवोर्स दे, पण तिला ठाम विश्वास होता की एक ना एक दिवस ती त्या घरी परत जाणार. आता हे तरी काय करणार रे होती. शण्याने पार यांना वेड करून सोडलं होतं, पण ती यांच्या पैशाच्या मागे होती. पण आता कळलंय ना त्यांना. नाही नाही राधिके, एकटं त्या शनायाला दोष देऊ नकोस. तू गुरुजी पण आहे. कसं आहे, टाळी एका हाताने वाजत नाही. हो नानाजी, पण हेही माणूसच आहेत ना. चुका माणसाकडनं नाही होणार तर आणखी कोणाकडनं होणार. पण आता लक्षात आली आहे त्यांना चूक, पश्चाताप झालाय त्यांना. आपण धन्य आहात आणि आपलं नवरा प्रेम अगाध आहे. पण राधिका, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तू गुरुच्या जागी असतीस आणि तू अशी चूक केली असतीस तर गुरुनी तुला माफ केलं असतं? मी सांगतो रेवती तुला या प्रश्नाचं उत्तर. मस्त माफ केलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.